Good morning, class. In last lecture, जवळपास 3 दिवस झाले लेक्चर नाही. ठीक आहे. हे लास्ट लेक्चर मध्ये हा प्रॉब्लेम डिस्कस केला होता, ज्याचा जे आन्सर होतं ते 2 जणांनी ट्राय केलं. ठीक आहे. दोनच म्हणेल, वन गर्ल अँड वन बॉय. Very upsetting for me that only one girl and one boy tried for this problem. I wish all of you try to solve problems whether I provide you in the lectures or you have to solve multiple problems from your books, the books that you have. Okay, then and then you will get an idea what kind of questions may be asked or will get asked in examination. You are just focusing on one or two problems. That doesn't mean that you are completely prepared for NEET exam. It will be just a misunderstanding that you are hopefully doing so good. Actually, it is not. So called. You have to try very hard. Okay. In last lecture, I have given this problem. Actually, I solved it. Just I changed one thing, that initially the system or the wheel was started from rest. At that condition, you have to consider theta equal to 100. If I am not wrong, I had given you that theta you have to consider 100. That initially was rest. At that time, we get theta is equal to 400 and theta is equal to 100, and we solve for work done. That means force into displacement. And how we write it as a force as a torque and displacement as a theta, because it's a rotational motion. Okay. Now for force we have torque, and displacement we have theta, because linear displacement S and angular displacement theta. आहे ना, हुशार आहात इतके. चला, हा सगळे हुशार आहात. ठीक आहे. चला, हा टाऊची किंमत किती आली? टाऊ घेऊन होता 6. टाऊ किती झाले? 6. आणि थीटा किती आला? 400 आला. थीटा किती आला? 400. सो वर्क डन इज इक्वल टू किती आलं रे? वर्क डन इज इक्वल टू किती आलं? 2400 जूल. कायनेटिक एनर्जीचं सुद्धा काय असते? नीट जूल. ओके. फक्त चेंजेस काय केले होते रे? थीटा इक्वल टू काय घेतलं होतं? फक्त 100. कॅमेरा चालू का? नाही सर, कॅमेरा नाही चालू. ओके, चालू आहे. ठीक आहे. बोला. थीटा इक्वल टू काय? 100. आता काय करायचं? थीटा 100. त्यावेळेस 2400 कसं आलं मी ते सांगितलं. ठीक आहे. फक्त मी आता काय म्हणतो तुम्हाला, थीटा इक्वल टू 100 किती आळशी झाला रे तुम्ही? साधी गोष्ट तुम्हाला काढता येत नाही. सर आळशी आले. सर आळशी तुम्ही. 3 दिवस झाले लेक्चर नाही टाकला. लेक्चर आळशी आम्ही आहोत का तुम्ही? आता ऑब्विसली मी पण आळशी. ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम मला पण येतात. ठीक आहे. ज्या दिवशी लेक्चर नाही घेतलं ना, अडचणी माझ्या वाटतात. आणि सिलेबस मागे पण जातो. एका दिवसामध्ये 2-2 व्हिडिओचे ट्राय करतो आम्ही टाकण्याचा, बट कन्व्हर्टिंगला, अपलोडिंगला बराच वेळ जातो. आणि त्यानंतर परत लेक्चर रेकॉर्ड करायचं म्हटलं की मग सगळं चार्जिंग वगैरे डाऊन, परत ते चार्जिंग फुल करा, नोट्स प्रिपेअर तर होत आहे. नोट्सचा प्रश्न आहे फक्त, म्हणजे सगळं जातं. पूर्ण दिवस जातो. अर्धा जो पण टाइम. आता मी लेक्चर घेतोय. आता जवळपास टाइम किती? 10. आता 10 वाजले जवळपास. ठीक आहे. आता मी स्टार्ट करेल तर माझे 3 आवर्स, नेक्स्ट 3 आवर्स, 10 ते 11 झालं तर 11 ते 2 पर्यंत मला कन्व्हर्टिंग मध्ये दे. 3 ते म्हणजे 4 आवर्स, म्हणजे तुम्ही 3 किंवा 4 वाजेपर्यंत समजायला ही प्रोसेस चालते. आणि त्याच्यानंतर व्हिडिओ लेक्चर होतं. आणि नंतर इव्हिनिंगला लेक्चर घेता येत नाही. लाईटचा प्रॉब्लेम येतो. इकडे लाईट आहे समजतो. ठीक आहे. बरेच प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामुळे एका दिवसात एकच सुधारले. ऑफलाईन क्लासमध्ये कसं लगेच तिथे तिथे शिकवले की परत नवीन टॉपिक चालू करतात, बट इथे अपलोड करतो. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. अशी मी पण आहे, अशी तुम्ही पण आहात. ठीक आहे. चला, सगळे सुधरू. ठीक आहे. सगळे सुधरू. तुम्ही अभ्यास करा, आम्ही लेक्चर टाकतो. ठीक आहे. चला, व्हेरी गुड. थीटा इक्वल टू 100 काय म्हटलं होतं? बघताय काय? तिथे साधी गोष्ट होती. ठीक आहे. टाऊ डी थीटा. काय? टाऊ डी थीटा. आता आपलं म्हणणं काय होतं? थीटा 100 पासून सुरुवात झाला. तो तर इनिशियली 0 होता. तोच इनिशियल थीटा आहे. इनिशियल 100 सांगितला. आणि हा जो काढला तर तो काय आहे? कोणता सर? हा जो काढला हा कोणता होता? फायनल होता ना. हा कोणता होता? फायनल होता. थीटा आहे. थीटाची किंमत किती होती? 400. म्हणजे तुम्हाला इनडायरेक्टली करायचं काय होतं? इनिशियल टू फायनल असं काहीतरी इक्वेशन करायचं तर आम्ही बघताच सांगायचं होतं.
साधी गोष्ट होती टाव. आणि आपल्याला माहिती ज्यास आपण लिमिट देतो त्यास आपण 0 टू x वगैरे काहीतरी देतो. ठीक आहे. आता 0 टू x न म्हणता 0 टू x म्हणता आपण इथे काढू थीटा इनिशियल टू थीटा काय रे फाय माहिती ना लिमिट्स इंटिग्रेशनच्या लिमिट्स. ठीक आहे. आणि आतमध्ये काय उरलं थीटा. आतमध्ये काय उरलं थीटा. देयरफॉर वर्क डन इक्वल टू आणि तुम्हाला ते इंटिग्रेशन ऑफ d थीटा थीटा इंटिग्रेशन ऑफ dx x इंटिग्रेशन ऑफ dy y. ठीक आहे. मग वर्क डन इक्वल टू टाऊ थीटा आणि ह्याच्या काय झाल्या या लिमिट्स झाल्या. ह्याच्या काय लिमिट्स झाल्या अपर लिमिट किती तर 400 आणि लोअर लिमिट किती तर 100 फक्त. ठीक आहे. देयरफॉर वर्क डन इक्वल टू अपर लिमिट मायनस लोअर लिमिट किती 400 मायनस 100 300 आणि टाऊची किंमत टाऊ 6 into 300 म्हणजेच काय रे 1800 जूल. ठीक आहे. प्रयत्न करा. साधी मी सांगितले ही दिली सुद्धा होती क्लासमध्ये म्हणजे लेक्चर मध्ये बट अनफॉर्च्युनेटली यू ट्राय बट फेल. नो प्रॉब्लेम यू ट्राय. द इम्पॉर्टन्स इज टू दोज स्टुडंट हु आर लिटरली ट्राइंग देअर बेस्ट ट्राइंग विथ देअर हार्ट ऑनेस्टी. ओके करा त्याचा. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. अडचण येणारच. ठीक आहे. निराश होणार काही दिवस समजत नाही असं होतंय तसं होतंय. ठीक आहे. होऊ द्या. त्याच्यातूनच वरती येणार. त्याच्यातून तो वरती येऊन सावरला तो पुढे गेला. लक्षात ठेवा हे वर्ड्स. ठीक आहे. चला नेक्स्ट काय घेतलं होतं लास्ट लेक्चरमध्ये आपण कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन बघितलं. कायनेटिक एनर्जीला कसं लिहितात कशात लिहितात रोटेशन मोशन. ठीक आहे. वर्क डन ला कशात लिहितात. ठीक आहे. ठीक आहे. कसं लिहितात वर्क डन ला कुठे रोटेशन मोशन पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी नाही घेतलं सर फर्दर बी काही पण सांगू का. ठीक आहे. चला नाही घेतलं. चला हा कोणता घेतला तर नेक्स्ट वर्क एनर्जी थेरम. आता म्हणलं का हे नव्हतं घेतलं. ठीक आहे. हा ते घेतलं होतं. ठीक आहे. वर्क एनर्जी थेरम जास्त वर्क एनर्जी थेरम वर्क डन इक्वल टू चेंज इन काइनेटिक एनर्जी. हमें एक बात पता है एक सर थे जिन्होंने हमें इसके बारे में हमेशा ये पढ़ाया बाकी कुछ पढ़ाया नहीं. वर्क डन इक्वल टू चेंजिंग जब काइनेटिक एनर्जी कैसा डेल्टा दिखे चेंज दिखे कहां से स्टार्ट नहीं किया था यार. कौन बताता इतना डी बाय डी टी इसको डी बोलते स्मॉलेस्ट चेंजिंग डेल्टा बोलते. डेल्टा आया जब भी चेंज आया तब हमेशा कंसीडर करना फाइनल माइनस इनिशियल. फाइनल कुछ भी हो फाइनल पोटेंशियल हो या इनिशियल हो. फाइनल पोटेंशियल एनर्जी माइनस इनिशियल फाइनल काइनेटिक एनर्जी माइनस इनिशियल. ओके असं घेतलं आपण. आता तुम्हाला डिस्टन्स पण तसं शिकवले रे बाबा. तुम्ही म्हटलंय 20 पासून सुरुवात केली आणि 40 पर्यंत गेले तर टोटल डिस्टन्स आला की फायनल मायनस इनिशियल इथे पण शिकवलंय. हो सर तुम्ही सर्व शिकवलंय. हमारी मत मारी गई थी सर हमने पढ़ाई नहीं की. हमने पढ़ाई नहीं की. चलो ठीक है. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो या अ फ्लाई व्हील हवा का जो समीर यहाँ पे आया हुआ है. ठीक है. अ फ्लाई व्हील इज रोटेटिंग विथ इनिशियल एंगुलर स्पीड. A flywheel is rotating with initial angular speed. Initial angular speed मतलब कैसे लिखा जाए ओमेगा आई लिखा जाए. किसी को दिक्कत 60 रेडियन क्या लिखो 60 रेडियन पर मीटर. नो सर इट्स 60 रेडियन पर सेकंड. ओके 60 रेडियन पर सेकंड. First off, if moment of inertia about axis is if moment of inertia परत सांगतो. A flywheel is rotating with initial angular speed 60 radian per second. Full stop. If moment of inertia about axis is 5 kg सांगा इन क्या देऊ मीटर स्क्वेअर ना mr स्क्वेअर inertia kg मीटर स्क्वेअर कॉमा ड्यू टू फ्रिक्शन. सर फ्रिक्शन कहां से लाया. रोटेशन में भी फ्रिक्शन बहुत मान सकते. ड्यू टू फ्रिक्शन ऑफ एक्सल. आता एक्सल म्हणजे काय असतं. ठीक आहे बघा ऍक्सिसच्या आजूबाजूला असणार. ठीक आहे ऑब्वियसली ऍक्सिस शब्दाचा विचार होत आहे ऑफ एक्सल. ड्यू टू फ्रिक्शन ऑफ एक्सल इट स्टॉप्स इन 5 मिनिट. 5 मिनिट म्हणजे किती सेकंड आहे. कमेंट असं होतं ना इथे बस कमेंट करा कमेंट. ठीक आहे 5 मिनिट म्हणजे किती सेकंड. चला find work done by
आता ऑब्विसली वर्क डन कोणामुळे मिळणार, फोर्समुळे. आता इथे कोणता फोर्स लागेल तर वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स. फाइंड वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स. बघा हा क्वेश्चन आहे. एक फ्लाय व्हील, आता व्हील कोणत्या असू शकते, ठीक आहे, नॉर्मल आपला एक काय असणार, फ्लाय व्हील. बघा सर आज रेड पेन वापरला, ठीक आहे, हा घ्या तुमचा रेड पेन. फ्लाय व्हील. आता हे बघा असं तर तुम्हाला समजलं, काढून फायदा पण आहे, ठीक आहे. तसं मी तुम्हाला समजणार हा फ्लाय व्हील सर सर्कल, ठीक आहे. त्याच्यापेक्षा आपण आपलं इमॅजिनेशन वापरू, ठीक आहे. बचपन में चले जाते थोडा, ठीक आहे. एक भिंगरी असायची, ठीक आहे, भिंगरी, आठवलं ना भिंगरी, आता घेऊन फिरायचे. आता मला सांगण्यासाठी अरे भिंगरी असायची, अशी काढली असायची, पळत फिरतात, त्यात मुलं असं पळत जातात, ते फिरत आहेत मस्त छान पैकी फिर. आता मला ड्रॉ करता येते की नाही मला माहिती, ठीक आहे. अशी इथे एक छोटीशी भिंगरी असायची, सर करून टाइमपास करताय, शिक म्हणा जमला, ठीक आहे. हे अशी एक भिंगरी असायची, ठीक आहे, चालेल, ओके. आता हा जो सेंटर पासून हा जो असायचा ना, हा काय झाला ऍक्सिस, हा काय झाला ऍक्सिस, कारण की ऍक्सिसच्या अबाउट आहे ना, कशाच्या अबाउट आहे, ऍक्सिसच्या अबाउट, बरोबर. आणि ती जी काय काडी असणार ती त्या पात्यांना, म्हणजे जे काय पाते, ह्या पात्यांना काय करणार आहे, थोडंसं फ्रिक्शन प्रोड्यूस करणार, त्या पात्यांना काय करणार, थोडंसं फ्रिक्शन तयार करणार त्या पात्यांसाठी. आणि तो जो फ्रिक्शनल फोर्स असणार ज्याच्यामध्ये पाते काय होणार आहे, स्टॉप होणार आहे, त्याच्यामध्ये पाते काय होणार आहे, स्टॉप होणार आहे, ठीक आहे. स्टॉप होणार आहे, स्टॉप सिन म्हटलं आपण, स्टॉप सिन, ओके. तर मग त्या फोर्समुळे जे काय वर्क डन तयार होईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं, ठीक आहे. बघा मग आपल्याला काय करायचं आहे, वर्क डन. बहुत बढ़िया. वर्क डन का फॉर्मूला फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट, बट वी आर नॉट कंसीडरिंग लीनियर मोशन एज इट्स अ भिंगरी और फ्लाई व्हील, ओके. भिंगरी सर फ्लाई व्हील, ओके. फ्लाई व्हील तो रोटेट होतं, म्हणजे ऑब्वियसली आपल्याला कुठे जावं लागेल, रोटेशनल मोशन मध्ये, म्हणजे फोर्सचा कोण बनेल, टॉर्क, डिस्प्लेसमेंटचा कोण बनेल, थीटा, आ गया थीटा, ठीक आहे. चलो फिर आता फोर्स कोणता आहे, फोर्स कोणता आहे, फ्रिक्शनल फोर्स कोणता आहे, फ्रिक्शनल. त्याच्यामुळे आता इथे पॉसिबल आहे का काही करणार, फोर्सची किंमतच माहिती ना. फ्रिक्शन का फॉर्मूला क्या है, अब बता फ्रिक्शन का फॉर्मूला, कमेंट में 50 मिनट को 5 मिनट को कोई भी बता देगा, 5 मिनट और 5 to 60, बहुत इजी सर, क्या सवाल पूछ रहे, ठीक है. आप बता फ्रिक्शन का होगा, फ्रिक्शन का फॉर्मूला बताओ क्या था, क्या था बताओ, म्यू mg के पहले इसका फॉर्मूला आता है म्यू एन, एंड एज वी नो n इज इक्वल टू mg. कितने बार बताओ, नॉर्मल रिएक्शन रिजल्ट इज इक्वल टू mg. छोटे बच्चे की तरह पढ़ा है सर आपने, ठीक है. सगळं शिकवलं, ठीक आहे. f इक्वल टू म्यू एन, बेसिक पासून घेतलं, जो खूप बेसिक पासून घेतलं म्हणून सिलेबस मागे आज मार एक दोन चॅप्टर झाले असते, सुरुवातीला खूप टाइम घेतला तुमचा. हा चला, आहे का माहिती, म्यू माहिती का, फ्रिक्शनल कोएफिशिएंट म्यू काय असतो रे, म्यू एस, म्यू के, स्टॅटिक कोएफिशिएंट, कायनेटिक कोएफिशिएंट फ्रिक्शनचा, असं काहीच माहिती नाही सर. हाऊ वी कॅन सॉल्व इट, तुम्ही नाही सॉल्व करू शकत, मी पण नाही सॉल्व. सो व्हॉट वी हॅव टू डू नाउ, वी हॅव टू थिंक अबाउट हाऊ वी कॅन सॉल्व वर्क डन, हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट वर्क डन. असं नेसेसरी का प्रत्येक वेळेस फोर्समुळेच वर्क डन घडेल, फोर्समुळेच काय मिळते, वर्क डन घडेल. तर फोर्सच नाही तर ऑब्वियसली टॉर्क प्रेझेंट होणार आहे का, फोर्स आहे बट टॉर्कची एक्झॅक्टली किंमत काढता नाही, कारण की फोर्स हा फ्रिक्शनल आहे. तर मग वर्क डन काढण्याची आणखी काही मेथड आहे, अकॉर्डिंग टू कोणतं रे, अकॉर्डिंग टू मी लिहिते, ठीक आहे. अकॉर्डिंग टू कोणता, वर्क एनर्जी थेरम. तुम्हाला क्लासमध्ये शिकवताना एवढंही बोललेले मी, ठीक आहे, की का वर्क डन होण्यासाठी एक तर फोर्स नेसेसरी असेल किंवा एखादी एनर्जी, एखाद्या ह्या पेनची काहीतरी कायनेटिक एनर्जी आहे, हा पेन रोटेट होतोय, ठीक आहे. हा पेन रोटेट होतोय म्हणजे याच्यामध्ये काय आहे, कायनेटिक एनर्जी, बरोबर. काय आहे याच्यामध्ये, कायनेटिक एनर्जी, वर्क डन झालं, काहीतरी घडलं, त्याच्यामध्ये स्पीड आली, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी वर्क डन घडलं, म्हणजे तुम्ही अकॉर्डिंग टू वर्क एनर्जी थेरम वर्क डन करू शकता. वर्क डन इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, बरोबर आहे. असं काहीतरी काढायचं होतं, त्याच्यावरून काढता येईल कसं, वर्क डन इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल, फायनल म्हणल्यावरती मी काय लिहिले, mv², v कोणती तर फायनल, मायनस 1/2 mv² कोणती तर इनिशियल. तर कोणती, मला सांगा स्टॉप्स होणार आहे,
एका पॉइंटला गेल्यानंतर ती भिंगरी जी होती तिचा फ्लायव्हील होता, ठीक आहे, तो स्टॉप होणार आहे. ऑब्विसली फायनल कायनेटिक एनर्जी काय होणार आहे किंवा फायनल व्हेलॉसिटी जी असणार त्या भिंगरीची ती काय होणार आहे, झिरो. व्हेलॉसिटी ऑफ फायनल काय होणार आहे, झिरो. आणि ती भिंगरी नंतर जाऊन स्टॉप होणार आहे. मान्य आहे. म्हणजे इंडायरेक्टली हा फॉर्म्युला काय झाला बघण्याचा, इंडायरेक्टली हा फॉर्म्युला बघण्याचा काय झाला, मायनस हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर एफ, मायनस एम व्ही स्क्वेअर एफ, बरोबर. हे झालं लिनियर मध्ये. तुम्हाला कशात घ्यायचं आहे, हे झालं कशामध्ये, लिनियर मध्ये. बट ऍज वी आर सॉल्विंग फॉर रोटेशनल प्रॉब्लेम, ओके. तर मग काय लिहिते, मग बदल इक्वल टू बदलला म्हणणार ना रोटेशनल मोशन मध्ये सुद्धा, बरोबर. मायनस हाफ ऑफ एम कशाने रिप्लेस होतो रोटेशन मध्ये, एम कशाने रिप्लेस होतो इनर्शियाने, व्ही कशाने रिप्लेस होते ओमेगा स्क्वेअर. ही फायनल झाली, ठीक आहे. ही कोणती झाली, फायनल का नाही, कोणती झाली रे, इनिशियल. आणि फायनली तो स्टॉप होणार आहे. आपल्याला इनिशियल अँगुलर व्हेलॉसिटी लागेल, त्यावरून काय निघेल, वर्क डन. इनर्शिया तर गिवन आहे ना, ठीक आहे. इनर्शिया गिवन असेल तर काय केलं असतं, इनर्शिया गिवन असेल काय केलं असतं, एम व्ही स्क्वेअर हा फॉर्म्युला. पण त्यांनी लिनियर व्हेलॉसिटी दिली असते आपल्याला, ठीक आहे, लिनियर व्हेलॉसिटी दिली असते. तर मग सांग ओमेगा कसं काढतात, ओमेगाचा फॉर्म्युला काय असेल, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ओमेगा, बोलो. V is equal to R ओमेगा. सर ओमेगाचा पाहिजे तुम्ही V चा लिहा. अरे ओमेगाचा पण याच्यातच आहे ना, लिनियर रिलेशनशिप बिटवीन लिनियर अँड अँगुलर व्हेलॉसिटी. देयरफॉर ओमेगा इज इक्वल टू V by R. ओमेगा इज इक्वल टू V by ओमेगाची किंमत इथे पुट करा V by R, ठीक आहे. देयरफॉर वर्क डन इक्वल टू ठीक आहे. ओमेगाची डायरेक्ट किंमत घेऊ ना, कशाला सॉल्व्ह करतो आपण, ठीक आहे. V व्हेलॉसिटी लिनियर नी R ने, ठीक आहे. राजा सर काय किंमत, ठीक आहे. बघा नसती गिवन तर मी पुढचं सांगत होतो, जर गिवन नसती किंमत तर काढायला लागलं असतं. फ्लायव्हीलची रेडियस गिवन असते, ठीक आहे. तिची काय भिंगरी आहे त्याची रेडियस गिवन असती आणि हिची लिनियर व्हेलॉसिटी गिवन असते, त्याच्यावर तुम्ही ओमेगा काढू शकला असता, ठीक आहे. प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. माझ्यासारखा तर असा विचार जास्त देणार काय ते घेतले ना आपण असे क्वेश्चन, ठीक आहे. एडिट केलं तर बरेचसे पुस्तकाचे प्रॉब्लेम मॉडिफाय करायचं, ठीक आहे. तर मग पुट करायला आहे की किंमत देयरफॉर वर्क डन इक्वल टू मायनस हाफ ऑफ इनर्शियाची किंमत गिवन आहे किती 5, इनर्शियाची किंमत किती आहे 5 आणि ह्याची किंमत किती आहे 60 चा स्क्वेअर. ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे काय 60 चा स्क्वेअर. 60 च्या स्क्वेअरला आपण 60 * 60 लिहू शकतो सर बिंदास तुमचं राज्य, ठीक आहे. 30 ओके 30 काय होईल रे इथे 150. Therefore minus 150 into 6 6 म्हणजे 30 6 6 9 ठीक आहे 2 0 किती नाही रे मायनस 9000 जूल, ठीक आहे. मायनस 9000, ठीक आहे. काय समजला आन्सर काय आहे 9000 मायनस का आलं कारण की स्टॉप होणार आहे ना. काय होणार आहे जो काय फोर्स आहे तो काय पुढे जाऊन रिड्यूस होणार आहे असे म्हणू शकतो. किंवा आपल्याला माहिती ज्याचं आपण वर्क डन काढायचो आणि वर्क डन ड्यू टू फ्रिक्शनल फोर्स कसा असायचा नेहमी निगेटिव्ह. का एखादा बॉक्स आहे जो इकडे स्लाइड होतोय इकडच्या साईडला स्लाइड होतोय आणि आपलं फ्रिक्शन जे लागायचं ते मागच्या साईडला लागायचं म्हणून आपलं जे वर्क डन यायचं ते कसं यायचं निगेटिव्ह. बट अजून एक हे सांगितलं होतं की प्रत्येक वेळेस निगेटिव्ह असं आहे का जर इकडच्या साईड इकडे जाणाऱ्या स्लाइडिंग पेक्षा मागे येणाऱ्या स्लाइडिंगचा फोर्स जास्त असेल तर ऑब्विसली तो प्लस पॉझिटिव्ह रिझल्ट देईल, ठीक आहे. फ्रिक्शनच्या साईडला रिझल्ट देईल असं म्हटलं तर आपण, ठीक आहे. समजला हा प्रॉब्लेम. मायनस 9000 का आलं तर मायनस काय रिप्रेझेंट करते फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी वेगळी. डिस्प्लेसमेंट पुढे तर फोर्स मागे. का बरं फोर्स मागे फ्रिक्शन होता म्हणून. क्लियर आहे हा प्रॉब्लेम. चला नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो लिहा. A rod of mass m and length L. A rod of mass m and length L. A rod of mass m. सर कितने बार बताओगे मिटा देते तो, ठीक है. A rod of mass m and length L. सामने mass m and length L released freely
freely and one point of rod is pivoted and one point ला एंड पर म्हणतात ठीक आहे बऱ्याच लोक बोले वन पॉइंट और एंड ऑफ रॉड pivoted असं काय आपण फिक्स्ड ठीक आहे फिक्स्ड ऑफ रॉड इज pivoted कोणताही घ्या ठीक आहे then what will be the angular speed what will be the angular speed at final point at final point B ठीक आहे अशी डायग्राम आहे एक त्यांनी पॉइंट दिलाय एक पॉइंट दिलाय जो कसा आहे फिक्स आहे आता इथे क्रॉस आहे समजून ठीक आहे मी डार्क केलं ठीक आहे हा काय केला एकदम फ्रीली काय केलाय रिलीज केला हा पॉइंट जर कधी फिक्स आहे त्यांनी काय सांगितलंय हा जो रॉड आहे तो या पॉइंटला आलाय ठीक आहे या पॉइंटला आलाय त्यांनी सांगितलं हा पॉइंट ए आहे आणि हा पॉइंट बी आहे म्हणजे त्यांनी या पॉइंटची काय सांगितले अँग्युलर व्हेलॉसिटी या पॉइंटची काय विचारली अँग्युलर व्हेलॉसिटी या पॉइंटला आल्या नंतर क्लियर आहे मस्त ऑब्वियसली हा रिलीज जो फ्रीली केला तर कोणत्या फोर्समुळे खाली आला ऑब्वियसली mg फोर्समुळे कोणत्या फोर्समुळे खाली आला तर mg फोर्समुळे ठीक आहे मग हा असा रोटेट करत इकडेच येणार ना हा पॉइंट मी सांगितलं पुढे नाही जात मान्य जाणार पुढे पण हा पॉइंट आहे ठीक आहे चला आणि ह्या ठिकाणी काय सांगायचं तुम्हाला अँग्युलर स्पीड सांगायची या पॉइंटची काय सांगायचे अँग्युलर स्पीड कॅल्क्युलेट करता येईल याचं ठीक आहे याचा आता तुम्हाला ह्या पॉइंटला विचार ठीक आहे तुम्हाला या पॉइंटला विचार मग इनिशियली ही सिस्टीम होती कुठे ठीक आहे इनिशियली ही सिस्टीम होती कुठे सोल्युशन मध्ये लिहिते मी ठीक आहे इनिशियली ही सिस्टीम होती कुठे रे इनिशियली सिस्टीम म्हणजे सिस्टीम कोणी रॉड आहे ना म्हणजे या पॉइंटला होती ठीक आहे म्हणजे हा काय झाला याचा बेस ठीक आहे ही नवीन गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगितली ठीक आहे परत म्हणजे आता बेसचा काय कन्सेप्ट आहे खूप मोठा कन्सेप्ट आहे हा एक प्रॉब्लेम येणार आणि पुढचा एक प्रॉब्लेम येणार बस एवढंच लेक्चर असणार ठीक आहे बट खूप मेजर प्रॉब्लेम आहे हा खूप डीपमध्ये सांगणार नेमकं करायचं आहे काय हा बेस झाला या सिस्टीम साठी ठीक आहे नेक्स्ट जो क्वेश्चन असेल त्याच्यामध्ये मी वेगळा बेस घेणार क्लिअर करून टाकेल जे टाईप वरती क्वेश्चन येऊ शकतो हा झाला बेस या सिस्टीमचा मग मला सांगा काय सांगायचं आपल्याला अँग्युलर स्पीड ओमेगा काय काढायचं होतं अँग्युलर स्पीड ओमेगा बरोबर तर अँग्युलर स्पीड ओमेगा बद्दल जर कधी विचार करायचा झाला तर काय वापरू शकता तुम्ही फॉर्म्युला नॉट फोर्स गिव्हन डायरेक्टली ठीक आहे फोर्स तर mg चा असेल म्हणजे वर्क डन फोर्स साठी तुम्ही वर्क डन कुठे कुठे दिसू शकतो तुम्हाला ओमेगा कुठे कुठे दिसू शकतो आता कसा काढणार बरोबर साधा प्रश्न आहे तर ऑब्वियसली हा प्रॉब्लेम किंवा हा जो कन्सेप्ट आहे हा जो क्वेश्चन आहे ह्याच्यावर तुम्हाला जर क्वेश्चन आला तुम्ही काय विचार करणार सगळ्यात आधी की नेमकं एक फोर्स गिव्हन आहे आणि ओमेगा काढायचा बरं तुम्ही एक गोष्ट विसरताय जी क्लासमध्ये बऱ्याच वेळेस बोललेलं आहे कोणती की विचार करा लागतो ह्या लेगची रॉड किती होती रे L ह्या लेगची रॉड किती होती L बरोबर हा कोणामुळे तरी खाली आला म्हणजे आधी इथे होता आता इथे आला म्हणजे ना हाईट मध्ये काहीतरी गडबड केली ठीक आहे हाईट मध्ये काय केलं गडबड आणि हाईट मध्ये तर गडबड केली बट वरतून खाली येत असताना याने काहीतरी स्पीड पण गेन केली अचीव केली ना काहीतरी स्पीड पण काय केली अचीव केली म्हणजे इनडायरेक्टली हा इमॅजिन करू शकता ना इनडायरेक्टली ते हाईटचा पण काहीतरी मॅटर आहे हाईटचा पण काहीतरी मॅटर आणि कायनेटिक एनर्जीचा सुद्धा मॅटर आणि आपल्याला माहिती आहे ज्या वेळेस हाईट आणि एनर्जी एकत्र येते त्यावेळेस आपण बऱ्याच ठिकाणी त्याला मेकॅनिकल एनर्जी बोललोय त्याला बऱ्याच ठिकाणी काय बोललोय मेकॅनिकल एनर्जी कसं लिहायचं मेकॅनिकल एनर्जीला पोटेन्शियल एनर्जी आता हाईट मिळण्यासाठी कोणती एनर्जी आली रे पोटेन्शियल एनर्जी प्लस कोणती कायनेटिक एनर्जी आरो तुम्हाला येते हे ठीक आहे मेकॅनिकल एनर्जी याला बोलतात बरोबर पोटेन्शियल एनर्जीला कसं लिहायचं आपण इनिशियल एनर्जी पोटेन्शियल एनर्जी इनिशियल प्लस कायनेटिक एनर्जी इनिशियल इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी फायनल प्लस कायनेटिक एनर्जी फायनल असं लिहायचं बरोबर बरोबर मग इनिशियल म्हटल्यावरती बेस लागणार
इनिशियली सिस्टीम कुठे होती रे, या पॉइंटला होती. ते फोर्स तर नंतर लागला म्हणून खाली आला असणार, ते इनिशियली तिथेच ना. ठीक आहे, एकदम आयडियल कंडिशन बघा लागते, एकदम आयडियल. कुठे आहे रे बाबा बॉक्स, कुठे आहे रे रॉड, कुठे आहे रे जार. ठीक आहे, इन्क्लाइन प्लेन वरती जर घेतलं, एखादाच प्रॉब्लेम आहे अशा पुस्तकात प्रॉब्लेम आहे, हा बॉक्स इथे, हा स्लाइड होतोय. मग इनिशियली कुठे होता, या पॉइंटला होता. इनिशियली कुठे होता, इथे होता का इथे होता. ठीक आहे, विमान निघावं लागतं बरोबर. असा वरती जात असेल तर मायनस घेणार आणि असा खाली येत असेल तर प्लस घेणार बरोबर. बघा मला आता म्हणजे तुम्हाला इंग्लिश इथे काय वापरायचंय, कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. काय वापरायचं रे इथे कन्सेप्ट, कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. हे येतं ना कन्झर्वेशन ऑफ, सॉरी येत नाही पण कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं, सुना कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. मग करा ह्याच्यावरून पण वैज्ञानिक ना, ह्याच्यावरून पण वैज्ञानिक होतं कायनेटिक एनर्जी. बट आपल्याला काय करायचं, ओमेगा. आणि ओमेगा कोणामध्ये भेटेल, कायनेटिक एनर्जी. ओमेगा कोणामध्ये भेटेल, कायनेटिक एनर्जी. कसं ओमेगा त्याच्यामध्ये कसं भेटेल, तर कायनेटिक एनर्जी मध्ये लिनियर स्पीड आहे, तिचं लिनियर स्पीड आपण अँग्युलर मध्ये काढू शकतो, मान्य ना. चला काढा. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असेल, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. माहिती आहे ना, फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स कोणता असतो आपला, ग्रॅव्हिटेशनल mg इंटू डिस्प्लेसमेंट. काही असतो तिथे mgh, डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणायचो मग, ग्रॅव्हिटेशनल फोर्स साठी हाईट mgh असंच लिहायचं. असंच लिहायचं. चला mgh फोर्स इंटू डिस्टन्स. हा काढा. इनिशियली पोटेन्शियल एनर्जी, आता मी हा फॉर्म्युला परत लिहिते. ठीक आहे, इनिशियली काय द्यायची पोटेन्शियल एनर्जी, इनिशियली हा कुठे, या बेस लाईनवर. इनिशियली हा कुठे, या बेस लाईनवर, म्हणजे तो रेस्टला आहे ना, रेस्टला. ठीक आहे, म्हणजे इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काय झाली, 0. मी ती लिहितो यू आय. ठीक आहे, आणि इनिशियल कायनेटिक एनर्जी काय झाली, ती सुद्धा 0, आणि ती 0 रेस्टवर ना, म्हणजे इकडची सगळी टर्म काय झाली 0. फायनल पोटेन्शियल एनर्जी, फायनल पोटेन्शियल एनर्जी, आता तो इथून इथे आला, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आला. ठीक आहे, फोर्स कोणता, फोर्स कोणता असणार तर, फोर्स कोणता आता इथं mg. ठीक आहे, आता सांगितलं ना फोर्स इंटू डिस्टन्स, पोटेन्शियल एनर्जी फोर्स इंटू मीटर स्क्वेअर. हा फोर्स कोणता आला mg, डिस्टन्स किती रे, डिस्टन्स किती व्यवस्थित सांगा, डिस्टन्स किती l, mg l. ठीक आहे, पुढे आणि हा वरतून खाली आला म्हणजे मायनस म्हणून आपण. ठीक आहे, बऱ्याच वेळेस आपण मायनस लिहित असलेला वरतून खाली येतं, म्हणून का जर ऍक्सेलरेट होतोय खालच्या साईडला, तर मग पॉझिटिव्ह घ्यायला लागेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली येतोय मायनस म्हणून आपण. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी हाफ, याला म्हणतो हे इनिशियल झालं, ही फायनल पोटेन्शियल एनर्जी. आता ही फायनल कायनेटिक एनर्जी हाफ mv², फायनल येतो. ठीक आहे, मग कसं करता येईल, आता हा जो v आहे, हा जो v आहे, ठीक आहे, बट आपल्याला लिनियर बद्दल बोलायचंय का नाही, कशाबद्दल बोलायचं आपल्याला, अँग्युलर बद्दल, म्हणजे मायनस mg. आता इथे सांगायला मी लेंथ किती, lच का, सर इथून इतकं डिस्टन्स का नाही घेतलं, इथून इतकं डिस्टन्स का घेतलं, हे कमी घेतलं, हे कमी घेतलं. मग आपण कोणते घेत असतो रे, सेंटर ऑफ मास. कोणते घेत असतो, सेंटर ऑफ मास चे घेत असतो, बाकीचे घेत असतो का आपण नाही. बघा ती मॅटर करतो, सेंटर ऑफ मास हा कन्सेप्ट बरोबर, सेंटर ऑफ मास हा कन्सेप्ट मॅटर करतो. क्लिअर आहे, सेंटर ऑफ मास COM. त्याच्यामुळे आज सेंटर ऑफ मास किती वर असणार तर L/2 वर. सेंटर ऑफ मास किती असणार तर L/2. साधी गोष्ट आहे ना, लहान करून विचार सर हेच का नाही, हेच का नाही, हेच का नाही, हेच का नाही, कोण घ्यायचा, हा नको तो नको, सेंटरला घेऊ, कारण तिथे सुद्धा सगळं मास काय असतं, कॉन्सन्ट्रेट. ओके, चला मग इथे बोला, ह्याला कसं लिहिणार रे, अँग्युलर मध्ये. हाफ m मास ला आपण इनर्शिया मध्ये लिहू, मास ला आपण कशात लिहू, इनर्शिया मध्ये, आणि वेलोसिटीला कसं लिहू हे, अँग्युलर मध्ये. क्लिअर आहे, इकडची टर्म तर 0 झाली. ठीक आहे, हा मायनस mg L/2 इकडे घेतले तुम्ही, mg L/2, आणि तिकडे काय काय उरलं 1/2 किंवा इनर्शिया ओमेगा f²/2. क्लिअर आहे, इनर्शिया काय आहे, कोणाचा इनर्शिया तर रॉडचा, आणि रॉडचा बट कुठे, अबाउट ऍक्सिस ना, ऍक्सिस कोणता सध्या आपला हा वाला ऍक्सिस, हा वाला ना, या पॉइंटला इनर्शिया काय असतो, इनर्शिया काय असतो या पॉइंटला, माहिती आहे सर्वांना, mg L/2. इकडे काय असतं इनर्शिया, काय असतं या पॉइंटला तर
ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 3 आणि सेंटरला काय असतोय ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 12. वन ऑफ द स्टुडंट आपल्या क्लासमध्ये एक स्टुडंट आहे, काहीतरी दिला होता सर म्हणजे रॅन्डम सांगितलं होतं, असं बोलता बोलता सांगून देतो की मला गुगल वरती सर्च करा, मला नाही करायचं, एक क्वेश्चन नाही जे सांगतोय त्याला. याच्या अबाउट आपण काय बघितलं होता, मोमेंट ऑफ इनर्शिया ट्रायंगलचा, तो किती आला तरी mh स्क्वेअर डिवाइडेड बाय 12 आला होता ना, mh स्क्वेअर डिवाइडेड बाय 12 आला होता. आणि सर बोलता बोलता बोलून गेलो होतो की सेंटरच्या अबाउट काय असतो mh स्क्वेअर बाय 6, कारण की हा आयडियल इक्वेशन्स आहे, हे लक्षात ठेवायचं होतं. ठीक आहे स्टुडंट जी व्यवस्थित अभ्यास करते, ठीक आहे करते तर नाव द्या. स्टुडंट आहे जी खूप छान अभ्यास करते, आधीपासून अभ्यास केला असता तर आज थोडा वेगळा रिझल्ट असतात, बट नो प्रॉब्लेम. आज जरी सुरुवात करते तरी नक्कीच काहीतरी सक्सेस भेटेल. फक्त वाढवा लागेल, मेहनत वाढवा लागेल. सगळ्यांसाठी लागू होती ही गोष्ट, ठीक आहे. मेहनत वाढवा लागेल, कारण की ऑलरेडी बराचसा वेळ वेस्ट केलाय. आज डबल अभ्यास करा, ठीक आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर हार्ड वर्क अँड युअर the goal that you are going to achieve in future. Okay, our blessings are always with you. चला इथे बोला बघा, इनर्शिया ओमेगा f स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. ठीक आहे, मी इनर्शिया किती लिहू रे, मी इथे इनर्शिया किती लिहू, ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 3. ही झाली इनर्शियाची किंमत. ठीक आहे, पुढे काय आहे ओमेगा f स्क्वेअर, पुढे काय आहे ओमेगा f वरती नाही सर, त्याच्या पायथ्याशी मी त्याला सफिक्स म्हणता. ठीक आहे, ओमेगा f स्क्वेअर आणि हा खालचा 2, ओमेगा f स्क्वेअर आणि हा खालचा 2. क्लिअर इथपर्यंत बघा, हा 2 आणि हा 2 कॅन्सल. हाऊ सर, हा 2 इकडे आल्यावर ठीक आहे म्हणजे वरती नाही. ठीक आहे, मी गडबड नाही करणार. ठीक आहे, एल इथे एक कॅन्सल, एल इथे एक कॅन्सल. ठीक आहे, करा सॉल्व. काय काय बोललं, 3 वरती येऊन जाईल 3mg इथे एल आणि इथे याच्यातला एल कटला तो खाली येऊन जाईल 3mgl इक्वल टू काय होईल मग आता पुढे फक्त ओमेगा f स्क्वेअर, ओमेगा f स्क्वेअर. ठीक आहे, ही व्हॅल्यू कशी आली तुमची अँग्युलर, आणि आपल्याला अँग्युलर स्पीड आहे. ठीक आहे, ओमेगा f ला काय ओमेगा शोधायचं असेल तर काय करायला, याला रूट मध्ये घालायला, म्हणजे ही व्हॅल्यू रूट मध्ये येईल आणि हा स्क्वेअर निघून जाईल. बरोबर, स्क्वेअरिंग किंवा स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ही आली तुमची कशाची किंमत ओमेगाची. तर ते सॉल्व असे प्रॉब्लेम्स आले तर असे प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. इकडे एक एम राहिला ना, हा एम आणि एम सुद्धा काय म्हणजे कॅन्सल, हा एम आणि हा एम सुद्धा काय होईल कॅन्सल, म्हणजे इथे एम ची गरज आहे का, एम ची ती गरज 3g डिवाइडेड बाय 10 घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, किंमत एल जर कधी एल ची किंमत घेऊन असती तर इथे काय असेल 30 आणि डिवाइडेड बाय एल, जी काय किंमत असेल ती. ठीक आहे, सॉल्व होऊ शकता असा प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या, नोट डाउन करून घ्या. चला, फॉर नो स्लीपिंग, नो स्लीपिंग म्हणजेच काय की बाबा काय फरक नाही पडणार. हा पुली त्यावेळेस आपण बोलतो असं. ठीक आहे, ज्या ज्या पुलीचे प्रॉब्लेम येतील ना त्यावेळेस काय हा नो स्लीपिंग प्रॉब्लेम, कारण की दोरी आणि जी पुली असणार त्यांच्यामध्ये थोडाही फरक नको. जशी दोरी खाली जाईल, ऐका मी, जशी दोरी खाली जाईल तशी पुली पण काय केली पाहिजे, सायमल्टेनियसली त्याच्यासोबत फिरली पाहिजे. मी इथे परत बोलतोय, याच्यावरती फोकस करा. आधी दोरी खाली जाईल, नंतर पुली रोटेट होईल ना, मान्य ना, पहिले पुली रोटेट होईल. पुली समजा ही दोरी, ठीक आहे, हा ब्ल्यू मार्कर वाली समजा पुली आहे आणि ही रेड मार्कर वाली काय आहे तर दोरी आहे. आता मला सांगा पुली फिरवणार, तुम्ही पुलीला रोटेट करताय, दोरी जाईल का शक्यतो पुढे नाही जात ना, पुलीला जागीच फिरत जाऊ पण शकते, बट मेजर काय असं म्हणजे की बॉक्स लागला तर पहिले कोणावरती इफेक्ट पडेल, ऑब्विसली दोरीवरती टेन्शन, म्हणजे दोरी खाली येणार आणि नंतर पुली रोटेट होणार, म्हणजे मेजर काम कोण करताय तर रो स्ट्रिंग. ठीक आहे, नंतर पुली काय होते हळूहळू रोटेट होते. फॉर नो स्लिपिंग बिटवीन पुली अँड रो, नो स्लिपिंग, फॉर नो स्लिपिंग बिटवीन पुली अँड मास असणार. ठीक आहे, पुली, नो स्लिपिंग बिटवीन पुली अँड रोप. ठीक आहे, आधी लिहू शकतो आपण मास, पुली अँड रोप, बट रोप कशी आहे मासलेस. ठीक आहे, आता बोललेलं आपण बऱ्याच. ठीक आहे, रोप अँड मासलेस, फुल स्टॉप. द सिस्टम इज
released the system is released हा एक सिस्टम दाखवतो कशी आहे the system is released find velocity of the rope find velocity of the rope find velocity of the rope of block find the velocity of the rope of block ठीक आहे आता ब्लॉक बघा कसा आहे कॅपिटल एम घ्या ठीक आहे कॅपिटल एम म्हणा ब्लॉक त्याच्या ब्रॅकेट मध्ये कॅपिटल एम when it has fallen through height h when it has fallen through height h when it has fallen through height h काय काढायचं आपल्याला काय काढायचंय काय सांगितलं मी ठीक आहे आता इथं जे काढायचं आपल्याला या क्वेश्चन मध्ये इथे फॉलो थ्रू हाईट h तुम्हाला काढायचं इथं लिनियर व्हेलॉसिटी v ठीक आहे तुम्हाला काय करायचंय लिनियर व्हेलॉसिटी लिहू शकता देन फाइंड द लिनियर व्हेलॉसिटी ऑफ ब्लॉक m देन फाइंड लिनियर व्हेलॉसिटी ऑफ ब्लॉक कॅपिटल m ठीक आहे आता मी हा जो m लिहितोय हा आहे स्मॉल m ठीक आहे आणि इथे आणखी एक बॉक्स दाखवतोय जो आहे कॅपिटल M अशी ती डायग्राम आहे आणि या सिस्टम साठी तुम्हाला काय करायचंय लिनियर व्हेलॉसिटी v सांगायची लिनियर व्हेलॉसिटी v फाइंड आउट करायची ठीक आहे समजला असा एक प्रॉब्लेम आहे आता आपल्याकडे ब्लॉक M ओके फ्रिक्शन आहे ना ठीक आहे इथे काय आता नो स्लिपिंग फ्रिक्शन वगैरे आहे का इथे कुठे नाही कसं काढणार v म्हटल्यावरती आता ऑब्वियसली हा काहीतरी v व्हेलॉसिटीने खाली ना हा ब्लॉक v व्हेलॉसिटी म्हणजे इथे काय झालं रे mg फोर्स ठीक आहे हा झाला याचा mg फोर्स हा झाला याचा mg फोर्स ठीक आहे हा काय झाला रे या बॉक्सचा mg फोर्स पुरीचा पण काहीतरी मास असणार ज्याला आपण mp म्हणू पुरीचा पण काहीतरी मास जर हा v व्हेलॉसिटीने पुढे येतो तर ऑब्वियसली हा पण v व्हेलॉसिटीने पुढे येणार ठीक आहे हा पण v व्हेलॉसिटी आणि ज्यावेळेस ही पुली रोटेट होईल त्यावेळेस याच्याकडे कोणती स्पीड असणार तर अँग्युलर स्पीड असणार याच्याकडे कोणती स्पीड असणार तर अँग्युलर स्पीड असणार मान्य ह्या झाल्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज या क्वेश्चन बद्दल ठीक आहे पण कसं करणार आता लिनियर स्पीड मिळाली आता बघा इथे सिस्टीम काय म्हटलंय कोणाचं सांगितलं त्यांनी जो कॅपिटल M आहे किंवा जो कॅपिटल M वाला ब्लॉक आहे त्याचं तुम्हाला काय करायचं लिनियर स्पीड v ठीक आहे त्याच्या अक्रॉस काढायची त्याच्या या ब्लॉकच्या अक्रॉस काढायची तर मग तुम्हाला काय समजायला लागणार आहे ऑब्वियसली हा तर रेस्टला आहे हा पण रेस्ट आहे तुम्हाला बेस घ्यावा लागेल बघा मी त्यावेळेस बोलत होतो बेस बद्दल मी बोलणार आहे ठीक आहे पण तुम्हाला बेस घ्यायचं जर कधी कोणी बोलला तर तुम्ही कोणता घेणार हा काय रिझन कारण तुम्ही याच्या अक्रॉस काढा ह्या ब्लॉकच्या काय करता अक्रॉस त्या केस मध्ये रॉड इनिशियली कुठे होता इथे रॉड कुठे होता या ठिकाणी ए पॉइंट म्हटलं होतं ठीक आहे त्याच्या अबाउट काढलं होतं आपण त्याच्या अबाउट काढलं होतं ह्याच्या अक्रॉस म्हणून याला आपण काय म्हटलं होतं बेस म्हटलं होतं जसा हा इनिशियली इथे होता हा ब्लॉक इनिशियली कुठे या पॉइंटला म्हणून याला बेस समजा ठीक आहे याला बेस म्हणा आणि त्यांचं काय म्हणणे फॉलन थ्रू हाईट h रिलीज्ड फाइंड वेलोसिटी ऑफ द रोप ठीक आहे तेच म्हटलं फाइंड वेलोसिटी ऑफ द रोप काय म्हणते ऑफ द रोप ठीक आहे तर वेलोसिटी ऑफ द रोप म्हणा किंवा ऑर ब्लॉक m म्हणा ठीक आहे वेलोसिटी ऑफ द रोप ही रोप ऑर ब्लॉक m सगळीकडे वेलोसिटी सारखीच ना जेवढी रोप किंवा ही जी रोप आहे ज्या स्पीडने खाली ना त्या स्पीडने ब्लॉक सुद्धा आहे ना मान्य असं बोलतो आपण हा याच्यात अक्रॉस काय काढणे मग आपल्याला लिनियर स्पीड वेलोसिटी फाइंड वेलोसिटी v ओके अँग्युलर म्हटलं असतं आपण त्यांनी अँग्युलर स्पीड म्हटलं असतं पण इथे काय म्हटलंय फाइंड वेलोसिटी v म्हणून याला काय पकडलं आपण बेस पकडलं याला काय पकडलं बेस आणि जी हाईट आहे ठीक आहे ती जी हाईट कुठे असणार आहे काहीतरी हाईट h वरती हा काय झाला नंतर फॉल झाला या हाईट एवढी हाईट जी आहे ठीक आहे या हाईटला हा काय झाला फॉल झाला बरोबर असं त्यांनी म्हटलंय इट हॅज फॉलन थ्रू हाईट h इट हॅज फॉलन थ्रू हाईट h अशी कंडिशन आहे आता ह्या कंडिशन साठी तुम्हाला काय करायचंय लिनियर वेलोसिटी ऑब्वियसली इथे हाईट आली म्हणजे हा बेस झाला इथून इतकी हाईट आली परत खाली पण पडणार हाईट आली म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काहीतरी पडणार काहीतरी वेलोसिटी काहीतरी स्पीड म्हणजे कायनेटिक एनर्जी म्हणजे अकॉर्डिंग टू कंझर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी परत तोच कन्सेप्ट अकॉर्डिंग टू कंझर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी तर कसं म्हणणार मग आपल्याला
कसं लिहिणार यू आय प्लस कायनेटिक एनर्जी इनिशियल इक्वल टू यू एफ प्लस कायनेटिक एनर्जी फायनल. इनिशियली पोटेन्शियल एनर्जी किती आहे? पोटेन्शियल एनर्जी किती कोणाची? आता बघा इथे तर 3 आहे. हा एक ब्लॉक, ठीक आहे, हा एक ब्लॉक आणि हा एक ब्लॉक, असे 3 जर झाले ना इनिशियल, हे तर फायनल मध्ये येईल ना हा ब्लॉक, बरोबर. तर बोला याची इनिशियल पोटेन्शियल एनर्जी समजून घ्या. आता ऑब्वियसली इथून इतकं डिस्टन्स काहीतरी आहे ना, ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत काहीतरी डिस्टन्स आहे काहीतरी डिस्टन्स आहे. जे डिस्टन्स आपण किती समजू, एक्स डिस्टन्स, काही समजा वाय डिस्टन्स, वाय आली की असं व्हर्टिकल घेऊ शकता वाय, ठीक आहे. मग काय म्हणू आपण ह्याला काय म्हणू, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला फोर्स इनटू डिस्टन्स. फोर्स कोणता आहे mg, ह्या ब्लॉक मुळे होणारा फोर्स कोणता आहे, वेट फोर्स mg इनटू x, mg इनटू x असं बोलू आपण, ठीक आहे. प्लस आणखी कोणता ब्लॉक येते, ही पुली आहे, याचा पण काहीतरी असणार ना मास, कोणतं मास असणार त्याचं सुद्धा mg च असणार, ठीक आहे. बघा मी सगळ्या ब्लॉक्सची आधी पोटेन्शियल एनर्जी लिहून घेतोय डायरेक्टली नाही, याची पोटेन्शियल एनर्जी लगेच काय नाही लिहून तर बघा आधी सगळ्या पोटेन्शियल एकत्र नंतर कायनेटिक बद्दल विचारतात, ठीक आहे. mg, आता हा जो फोर्स आहे हा कोणाचा आहे, तर मी पुलीचा म्हणतो, ठीक आहे, mp म्हणतो. mg असं बोलूया आपण, ठीक आहे. mp मास ऑफ पुली दिसतंय का, मास ऑफ पुली, आणि त्याच्या पुढे लिहितो g, mp, आणि याच्या पुढे असं लिहितो थोडासा g. आणि हा पण किती डिस्टन्स दूर आहे बेस लाईन पासून, तर x डिस्टन्स दूर, हा झाला याचा. मग हा किती डिस्टन्स वर होता याच्याबद्दल बोला, ह्या मास बद्दल. तो होता का कुठे प्रेझेंट आहे का, तो तर बेस लाईन आहे, तो तर बेस लाईन आहे, ठीक आहे. बेस लाईन आहे म्हणजे त्याचं 0, त्याची पोटेन्शियल एनर्जी काय झाली 0, हाईटच नाही ना त्याच्याकडे, बरोबर. हे झालं पोटेन्शियल एनर्जी बद्दल. आता कायनेटिक एनर्जी बद्दल बोला. इनिशियली सगळी कायनेटिक एनर्जी काय असणार आहे 0, आणि सगळी इनिशियली कशी असतात रेस्ट वर. सांगितलं का इनिशियली इतक्या स्पीडनं मूव्ह करतो ते म्हणून नाही, ठीक आहे. हे झालंय पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी इनिशियल बद्दल. आता इक्वल टू च्या नंतर मी फायनल बद्दल बोलतो, ठीक आहे. इक्वल टू च्या नंतर मी काय करतो आता फायनल बद्दल बोलतो, ठीक आहे. फायनल बद्दल बोलावं, फायनल बद्दल बोला. फायनली काय होणार आहे, यांच्यामध्ये काय येणार आहे स्पीड येणार आहे, ठीक आहे. फायनली यांच्यामध्ये काहीतरी स्पीड येणार, हा ब्लॉक काहीतरी डिस्टन्स दूर असणार, हाईट x असणार, ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी असणार याच्यामध्ये सुद्धा काहीतरी, ठीक आहे, असणार. इनिशियली तर सगळे रेस्टवर, फायनली आपल्याला सांगितलंय हा इथेच आहे, ठीक आहे. फायनली त्यांचं काय म्हणणे, हा ब्लॉक जो इथे होता सर पुढे येणार नाही का, ये बट आपल्याला माहिती का की पुढे आला ब्लॉक m वगैरे इतका डिस्टन्स दूर आला सांगितलं त्यांनी. इनिशियल पासून x हा 2 मीटर इतका पुढे आला असं की बोलले का नाही, म्हणजे आपल्याला काय समजायला लागणार आहे तो तिथंच आहे. आपल्याला स्पीड कोणाची काढणे, रोपची, कोणाची काढणे, रोपची स्पीड काढणे v, बरोबर. म्हटले का ते m इतका पुढे आला, हा इतका खाली आला, फक्त हा ब्लॉक इथून इथे आला एवढंच म्हटलं. पुल इथं फिक्स राहणार, पुल इथं कशी राहणार फिक्स, तिथे खाली येणार, ठीक आहे. मग किती डिस्टन्स दूर आहे मग आता हा फायनली सुद्धा बेस लाईन पासून x डिस्टन्स दूर आहे. अजून सुद्धा हा ब्लॉक कसा डिस्टन्स आहे या बेस लाईन पासून x डिस्टन्स दूर, म्हणजे ते आपण म्हणू शकतो. आता मी रेड पेन घेऊ फायनल वाला गोष्टी, ठीक आहे. हा इथे काय मग mg किती डिस्टन्स दूर तर x. आता मी याला स्मॉल m म्हणतो, ठीक आहे. कन्फ्युजन नको परत, कॅपिटल M आणि स्मॉल m मध्ये गोंधळ नको. हा जो पहिला लिहिलाय ना m, हा स्मॉल आहे, आणि जो शोधायचा आहे तो कॅपिटल असणार, ठीक आहे. जो शोधायचा तो काय असणार कॅपिटल. तो मी इथे लिहिला नाही, ठीक आहे, इथे येतो, पण लिहिला का मी इनिशियल मध्ये नाही, कारण तो रेस्टला होता. mgx प्लस आता पुली पण कशी असणार त्याच पॉइंटला, मी मास ऑफ पुली कॅपिटल घेतल्याचा p g x. ओके. आता मी फायनल बद्दल डिस्कस करतोय, कशाबद्दल डिस्कस करतोय, फायनल पोटेन्शियल एनर्जी बद्दल. हा पण इथे आला, हा पण इथे आला, पण फायनली हा बॉक्स इथे आला. हे सांगितलं त्यांनी, हा इथे आला आणि सांगितला हा किती पुढे आला, म्हणून आपण x डिस्टन्स घेतलं त्याला बेस लाईन पासून. बेस लाईन पासून हा किती दूर आला आता h हाईट दूर आला, ठीक आहे. मग याला मी म्हणतो mgx, हा स्मॉल, मी केअर थोडी काळजी घेतो सांगताना, स्मॉल आणि कॅपिटल मध्ये गडबड नको, नाही तर परत सगळे सारखे दिसतील, ठीक आहे. इक्वल टू च्या साइन नंतर चाललंय सगळं, ठीक आहे. mgx प्लस हे पुलीचं, हे डिस्टन्स त्या पुलीचं इथून इतकं बेस लाईन पासून आता थर्ड बॉक्स बद्दल बोलतो, हे पुलीचं झालं. थर्ड बॉक्स बद्दल कॅपिटल M, ठीक आहे. त्याचा वेट फोर्स म्हणजे g ग्रॅव्हिटी, mg किती x च्या ऐवजी इथे काय लिहिता h,
x च्या ऐवजी काय h आणि कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी कसं लिहिणार आहे मग? कायनेटिक एनर्जी कसं लिहिणार? कसं लिहिणार म्हणजे कसं लिहितात? हे झालं सगळं कशाबद्दल? पोटेन्शियल एनर्जी बद्दल. कायनेटिक एनर्जी ह्याची वेगळी कायनेटिक एनर्जी, ह्याची वेगळी कायनेटिक एनर्जी आणि इथून हा परत खाली आला याची कायनेटिक एनर्जी. समजते? ह्याची कायनेटिक एनर्जी, ह्याची कायनेटिक एनर्जी आणि ह्याची कायनेटिक एनर्जी. ह्याची गरज आहे का? आणि हा बॉक्स इथे आला म्हणजे एक कायनेटिक एनर्जी इथे, एक कायनेटिक एनर्जी इथे आणि ह्याची कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, लिहू शकता आपण त्याला. मी इकडे लिहून घेतो ही सगळी गोष्ट. कायनेटिक एनर्जी मी अजून लिहिली नाही याच्यामध्ये. ठीक आहे, इथे लिहितो डॉट डॉट डॉट. म्हणजे काय कायनेटिक एनर्जी मी आता लिहायला सुरुवात करतोय. एकाच्या टर्म्स मी लिहून घेतो, तसं पण त्या कट होणार आहे. mg x काय करते? mg x हा स्मॉल mg x प्लस मास ऑफ पुली gx प्लस 0 0 राहिले सगळं. ठीक आहे, म्हणजे इक्वल टू. आता डायरेक्टली मी इक्वल टू चे इकडे लिहितोय. हा परत स्मॉल m आहे. ठीक आहे, mgx प्लस मास ऑफ पुली. स्लो घेतोय मी हा प्रॉब्लेम कारण की नाही समजणार मी तर काय गडबड झाली. ठीक आहे, प्लस. ठीक आहे, बेसलाईन मी खूप वारंवार सांगितली कशी पकडली. हा प्रॉब्लेम समजून घ्या. तुम्हाला बुक मध्ये सगळे प्रॉब्लेम जवळपास सॉल्व्ह होते. फक्त इन्क्लाइन प्लेन वगैरे तिथे तुम्हाला थोडंफार अँगल वगैरे येईल. हे झालं सगळं पोटेन्शियल एनर्जी बद्दल. कायनेटिक एनर्जी बद्दल आता मी लिहितोय. ठीक आहे, रेड पेन मध्ये मी आता इथून पुढे काय करतोय? कायनेटिक एनर्जीला डिस्कस करतोय. हा, ह्याची कायनेटिक एनर्जी असणार काही, ह्याची कायनेटिक एनर्जी असणार स्मॉल m घेतला मी. ठीक आहे, त्याला मी v स्क्वेअर म्हणतो. स्मॉल m घेतला मी v स्क्वेअर म्हटलं त्याचा. ठीक आहे, वेलोसिटी ते सगळ्याची सारखीच राहणार म्हणून v1 v2 असं म्हणत नाही. ठीक आहे, याला v1 त्याला v2 असं काही म्हणत नाही. सगळ्याची या रोपची स्पीड काय राहणार नाही, सारखीच राहते. एकच दोरी ना शेवटपर्यंत. इथून इतकी दोरी काय एकच आहे. जरी खाली आला तरी दोरी एकच राहणार. मग पुढे बोला. हा m v स्क्वेअर झाला याचा. आता ही पुली आली. ठीक आहे, पुलीला कसे लिहिले मग आता मी? मासच्या ऐवजी काय लिहिले? इनर्शिया आणि v च्या ऐवजी काय लिहिले? अँग्युलर स्पीड. v च्या ऐवजी काय? अँग्युलर स्पीड आणि त्याचा काय? स्क्वेअर. ह्याची पण वेलोसिटी असणार, त्याची पण काय लिहिले? हाफ m v स्क्वेअर. कॅपिटल घेतो, हाफ m v स्क्वेअर. ठीक आहे, बघा इक्वल टू च्या नंतर mgx. ठीक आहे, हा मास ऑफ पुली, ही मास ऑफ पुली कॅन्सल. ठीक आहे, इकडच्या साईडला काही उरलंय का? आता नाही. इकडच्या साईडला काही उरलंय का? नाही. तर मग काय करणार मग आता? काही राहिले का? नाही. ठीक आहे, मग बघा mgh mgh. चला लिहून घ्या. सॉल्व कर. बघा मला इथे 0 काय उरलंय तिथे? mgh पुढे प्लस याच्यामध्ये काय काय काय? ठीक आहे, लिहून घेतो. एक लाईन वाढवते मी. ठीक आहे, हाफ आय ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ एम व्ही स्क्वेअर. ओके, हा जो एमजीएच होता हा कॅपिटल वाला होता. बघा मी काय म्हणतात, मी ते प्लस एमजीएच म्हटलंय. हा जो मास होता हा खाली मी कॅपिटल त्याच्यामुळेच लिहिलंय, नंतर गोंधळ नको म्हणून. ठीक आहे, हा खाली आला. मागच्याच क्वेश्चन मध्ये खाली आला होता त्याचा आपण काय म्हणलं होतं? मायनस. मागच्याच क्वेश्चन मध्ये ज्यावेळेस तो बॉक्स खाली स्लाइड केला त्यावेळेस काय म्हणलं होतं? मायनस. म्हणजे हा मायनस एमजीएच इकडे आल्यावरती काय म्हणजे प्लस एमजीएच. मायनस एमजीएच इकडे आल्यावरती काय म्हणजे प्लस एमजीएच. ठीक आहे, समजलं? समजून घ्या. आता इथे आपल्याला लिनियर स्पीड काढायचं. लिनियर स्पीड काढायची म्हणजे इथे ओमेगा आलाय, ला हटवायला बरोबरीस का? नाही. ओमेगा इक्वल टू काय द्यावं लागेल मग आपल्याला? v by r square. माहिती ना, v is equal to आता सांगितलं v is equal to omega r. therefore omega is equal to v upon r. ठीक आहे, ही व्हॅल्यू ते पुट करू शकता. ओमेगा इक्वल टू v by r, ओमेगा इक्वल टू v by r. ओके, करू शकता. मी इकडे आणा मायनस mgh किती आला? प्लस mgh हाफ mv स्क्वेअर प्लस हाफ इनर्शियाला ठेवा. ठीक आहे, ओमेगाच्या ऐवजी काय आता v स्क्वेअर डिवाइडेड बाय r स्क्वेअर. स्क्वेअर आहे ना ओमेगाचा, त्यामुळे प्लस हाफ mv स्क्वेअर, हाफ mv स्क्वेअर. ठीक आहे, बघा इथे v स्क्वेअर कॉमन आहे. ठीक आहे, सगळीकडे काय v स्क्वेअर कॉमन आहे आणि 1/2 सुद्धा काय कॉमन आहे. mgh म्हणजे मी इथे असं लिहू v स्क्वेअर डिवाइडेड बाय 2, कारण 2 इथे पण कॉमन आहे. इथे 2 इथे 2 इथे 2 इथे पण v, इथे पण v स्क्वेअर, इथे पण v स्क्वेअर कॉमन घेतलं. किंवा ब्रॅकेट मध्ये काय ठेवलं? m स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये काय होतं? m स्क्वेअर कॅपिटल आता m. ठीक आहे, सर्व m स्क्वेअर
प्लस इथे काय काय उरलं आय उरला ठीक आहे एम स्क्वेअर आय डिवाइडेड बाय आर स्क्वेअर एम स्क्वेअर ह्याच्यातला एम नॉट स्क्वेअर फक्त एम ठीक आहे इथे काय काय उरला आय उरला बी स्क्वेअर बाहेर आणला आता कोण उरला फक्त आर स्क्वेअर इथे पण काय उरला फक्त एम उरला ठीक आहे मग काय शोधणे आपल्याला व्हेलॉसिटीला तिथेच ठेवा व्हेलॉसिटी शोधायची बाकीच्या सगळ्या गोष्टी इकडे आणा देअरफॉर v स्क्वेअर इक्वल टू हा 2 इकडे येऊन जाईल ट्वाइस mgh आणि हा सगळा ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन मध्ये तर डायरेक्टली डिव्हायडेशन मध्ये कसं येईल डिव्हायडेशन मध्ये i डिवाइडेड बाय r स्क्वेअर आधी लिहून घेतलाय m प्लस m हा तो ब्रॅकेट ठीक आहे तो मल्टिप्लाय झाला v स्क्वेअर मध्ये ते कशाची इक्वल झाला का v स्क्वेअर च्या इक्वल झाला क्लिअर आहे मला सॉल्व कसं करायचं रूट मध्ये ही सगळी किंमत कशामध्ये ही किंमत रूट मध्ये असे की याचा परफेक्ट आन्सर नाही तर मीच म्हटलं असं सॉल्व करा ठीक आहे v इज इक्वल टू काय येते मग अंडर रूट मध्ये सगळ्या किमती इथे r स्क्वेअर काय होईल मल्टिप्लाय म्हणजे बेस काय होऊन जाईल रे एकच होऊन जाईल बघा ना mr स्क्वेअर होऊन जाईल आणि हा काय होऊन जाईल मग असं होऊन जाईल ठीक आहे असं म्हणजे हा r स्क्वेअर इथे r स्क्वेअर मल्टिप्लाय केला r स्क्वेअर म्हणजे हा r स्क्वेअर एकच राहिला खाली जो काय होईल वरती चालला जाईल जो काय वरती चालला जाईल बरोबर तर मी वरती घेऊन टाकतो त्याला ट्वाइस mgh r स्क्वेअर खाली काय उरलं i हा r स्क्वेअर याला मल्टिप्लाय झाला असता i प्लस mr स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर क्लिअर आहे आणि हे कशामध्ये येते सगळं अंडर रूट मध्ये कशामध्ये अंडर रूट क्लिअर आहे ह्या फक्त इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आणलं तुम्हाला इथे काय भेटतील डायरेक्ट व्हॅल्यूज भेटतील त्यामुळे जास्त लवकर सॉल्व्ह नाही हे सुद्धा लवकर झालंय मी जास्त सांगतोय जरा एकदम वन बाय स्टेप बाय स्टेप सांगितलं त्यामुळे मोठं वाटतं क्लिअर इथपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे वर्क आणि कॅटेगरी होते ठीक आहे बाकीचे डिस्कशन नेक्स्ट स्टेप्स मध्ये